सत्रात आपण पदार्थ आम्लीय, मूलभूत किंवा तटस्थ आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी ॲसिड, बेस आणि निर्देशकांबद्दल शिकलो. आता या सत्रात आपण इयत्ता 7वी विज्ञानातील आम्ल, आम्लारी आणि क्षार या धड्यातून न्यूट्रलायझेशन आणि आम्ल आणि क्षारांचे काही प्रयोग शिकू. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल समजून घेण्यास सक्षम असाल. आम्ल आणि आम्लारीशी संबंधित प्रयोग. आम्ल पाऊस, तटस्थीकरण, दैनंदिन जीवनात तटस्थीकरण. आम्ल, आंबट चव असलेला संक्षारक पदार्थ. आम्लारी, कडू चव आणि साबणाची स्पर्श असलेला पदार्थ. आम्लीय पाऊस, हवेतील काही प्रदूषकांमुळे आम्लीय बनलेला पाऊस. तटस्थीकरण, एक रासायनिक अभिक्रिया ज्यामध्ये आम्ल आणि पायावर प्रतिक्रिया होऊन मीठ आणि पाणी तयार होते. मीठ. सुरू करण्यापूर्वी या सत्राचा संकल्पना नकाशा पाहूया. कृती करून ॲसिड आणि बेस समजून घेऊ. सहा टेस्ट ट्यूबमध्ये लिंबाचा रस घ्या आणि तांबे, झिंक, मॅग्नेशियम, लोह, पितळ आणि ॲल्युमिनियमचे तुकडे प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये स्वतंत्रपणे घाला. आम्ही पाहतो की गॅस सोडला जातो. एका माचीसची काडी पेटवा आणि ती चाचणी ट्यूबमध्ये घाला. आपण पाहतो की त्याला आवाजाने आग लागते. सोडलेला वायू हायड्रोजन आहे. अजून एक उपक्रम करू. 2 टेस्ट ट्यूबमध्ये लिंबाचा रस घ्या आणि एका टेस्ट ट्यूबमध्ये संगमरवराचे काही तुकडे आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये अंड्याचे कवच घाला. आम्ही पाहतो की गॅस सोडला जातो. टेस्ट ट्यूब जवळ जळणारी मॅच स्टिक आणा. कार्बन डायऑक्साइड वायू सोडल्यामुळे ज्योत विझते. गॅस लिंबाच्या पाण्यात टाका. कार्बन डायऑक्साइडमुळे चुनाचे पाणी दुधाचे बनते म्हणून एक अवक्षेपण तयार होते. आम्ल पाऊस म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? आम्ल पाऊस म्हणजे कार्बोनिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल यांचे पावसाच्या पाण्यातील मिश्रण. आम्ल पावसामुळे ताजमहाल आणि आपल्या त्वचेसारख्या इमारती आणि स्मारकांच्या नुकसान होते. औद्योगिक कचरा वायूमध्ये सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड असतात. जेव्हा ते आर्द्रतेत मिसळतात तेव्हा ते सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल
आणि कार्बोनिक आम्ल मध्ये बदलतात. विशाखापट्टणम जिल्ह्यातील आंध्र प्रदेश राज्यात देखील आम्ल पाऊस पडतो. आम्ल निळे लिटमस लाल होतात आणि क्षार लाल लिटमस निळे होतात. हे आपण शिकलो आहोत. आम्ल क्षारामध्ये मिसळण्यावर काय होते ते पाहूया. यासाठी फिनोल नेप्थॉलिन पातळ हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सोडियम हायड्रॉक्साईड घ्या. त्याचे रंग लक्षात घ्या. एका चाचणी नळीच्या 1/4 भाग पातळ हायड्रोक्लोरिक आम्लाने भरा. आम्लात निर्देशकाचे फिनोलेप्थॉलिन 2 ते 3 थेंब घाला. आत चाचणी नळी हलक्या हाताने हलवा. आपल्याला आढळते की त्यात रंग बदललेला नाही. आम्लयुक्त द्रावणात सोडियम हायड्रॉक्साईड द्रावणाचा 1 थेंब ड्रॉपरने घाला. नळी हलक्या हाताने हलवा. द्रावणाच्या रंगात कोणताही बदल झालेला नाही असे आपल्याला आढळते. गुलाबी रंग येईपर्यंत सोडियम हायड्रॉक्साईड द्रावण थेंब थेंब घालत राहा. आता सौम्य हायड्रोक्लोरिक आम्लाचा आणखी 1 थेंब घाला. द्रावण पुन्हा रंगहीन होते असं आपल्याला आढळते. पुन्हा सोडियम हायड्रॉक्साईड द्रावणाचा 1 थेंब घाला. द्रावण पुन्हा गुलाबी रंगाचा होतो. हे स्पष्ट आहे की द्रावण मूलभूत असते तेव्हा फेनोल्फथालीन गुलाबी रंग देते. दुसरीकडे जेव्हा द्रावण आम्लयुक्त असते तेव्हा ते रंगहीन राहते. जेव्हा आम्लयुक्त द्रावण आणि आम्लहारी द्रावण योग्य प्रमाणात मिसळले जाते तेव्हा आम्लाचे आम्लीय स्वरूप आणि आम्लारीचे मूलभूत स्वरूप दोन्हीही नष्ट होतात. परिणामी द्रावण आम्लीय किंवा आम्लारी नसते. उदासीनीकरणानंतर लगेचच परीक्षा नळीला स्पर्श करा. आपण उष्णता पाहतो. उदासीनीकरण अभिक्रियेत उष्णता नेहमीच निर्माण होते किंवा उत्क्रांत होते. उत्क्रांत उष्णता अभिक्रिया मिश्रणाचे तापमान वाढवते. तटस्थीकरण अभिक्रियेत एक नवीन पदार्थ तयार होतो. याला मीठ म्हणतात. मीठ आम्लयुक्त, क्षारीय किंवा तटस्थ असू शकते. अशा प्रकारे आम्ल आणि क्षार यांच्यातील अभिक्रियेला तटस्थीकरण म्हणतात. उष्णतेचे उत्क्रांतीसह या प्रक्रियेत मीठ आणि पाणी तयार होते. आम्ल प्लस क्षार प्लस मीठ पाणी, उष्णता उत्क्रांत होते. खालील अभिक्रिया एक उदाहरण आहे. हायड्रोक्लोरिक आम्ल HCl प्लस सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, सोडियम क्लोराईड NaCl प्लस पाणी H2O.
आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक आम्ल असते. ते आपल्याला अन्न पचवण्यास मदत करते. परंतु पोटात जास्त आम्ल असल्याने अपचन होते. कधी कधी अपचन वेदनादायक असते. अपचन कमी करण्यासाठी आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया सारखे अँटी ॲसिड घेतो, ज्यामध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असते. ते जास्त आम्लाचे परिणाम निष्प्रभावी करते. जेव्हा मुंगी चावते तेव्हा ती आम्लयुक्त द्रव फॉर्मिक आम्ल त्वचेत टाकते. ओला बेकिंग सोडा, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा झिंक कार्बोनेट असलेले कॅलामाइन द्रावण घासून आम्लाचा परिणाम निष्प्रभावी करता येतो. रासायनिक खतांचा जास्त वापर माती आम्लयुक्त बनवते. जेव्हा माती खूप आम्लयुक्त किंवा खूप मूलभूत असते तेव्हा वनस्पतींची वाढ चांगली होत नाही. जेव्हा माती खूप आम्लयुक्त असते तेव्हा त्यावर क्विक लाईम कॅल्शियम ऑक्साईड किंवा सल्फेट लाईम कॅल्शियम हायड्रॉक्साईड सारख्या बेसन प्रक्रिया केली जाते. जर माती मूलभूत असेल तर त्यात सेंद्रिय पदार्थ कंपोस्ट मिसळले जाते. सेंद्रिय पदार्थ आम्ल सोडतात, जे मातीचे मूलभूत स्वरूप निष्प्रभावी करतात. अनेक कारखान्यांच्या कचऱ्यामध्ये आम्ल असतात. जर ते पाण्याच्या साठ्यात वाहू दिले तर आम्ल मासे आणि इतर जीवजंतू मारतील. म्हणून कारखान्यामधील कचरा मूलभूत पदार्थ जोडून निष्क्रिय केला जातो. लक्षात ठेवण्याचे मुद्दे: पहिले, आम्ल पाऊस म्हणजे कार्बोनिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिडचे पावसाच्या पाण्याचे मिश्रण. तटस्थीकरण प्रतिक्रियेमध्ये उष्णता नेहमीच तयार होते किंवा विकसित होते. तिसरा, आम्ल आणि बेस यांच्यातील प्रतिक्रिया न्यूट्रलायझेशन म्हणून ओळखली जाते. ॲसिड आणि बेस एकमेकांना तटस्थ करतात आणि मीठ तयार करतात. सर्व पदार्थ ज्यांचे द्रवण तटस्थ असतात ते क्षार नसतात. क्षार नेहमी तटस्थ नसतात, ते आम्लीय किंवा मूलभूत असू शकतात.